नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, वसई विकास सहकारी बँक भरतीची जी एक्झाम आहे ती 16 मार्च रोजी कंडक्ट झालेली आहेत. तर त्याबाबत किती कट ऑफ लागू शकतो याबाबत बरेच विद्यार्थ्यांचे माझ्यापर्यंत काही डाऊट्स आलेले आहेत की कट ऑफ किती लागू शकतो. तर कट ऑफ किती लागू शकतो याची चर्चा करण्याच्या आधी सर्वप्रथम आपण बघूया की परीक्षेला किती विद्यार्थी बसलेले होते. तर बघा, 228 विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेला पात्र ठरलेले होते एक्झामसाठी ऑफिशियल वेबसाईटनुसार. तर बघा, सर्वप्रथम तुम्ही मला ज्यांनी कोणीही वसई विकास सहकारी बँक भरतीची एक्झाम दिलेली आहे त्यांनी कृपया मला तुमचा जो क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळालेला आहे तो क्वेश्चन पेपर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला तो शेअर करा. हाच मोबाईल नंबर मी तुम्हाला हाच व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. तिथे तुम्ही जाऊन तुमचा जो मिळालेला क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर तुम्ही मला शेअर करा. 23 तारखे रोजी जे एक्झाम होणार आहे जी पी पारसिक बँकेची त्याचं ॲनालिसिस करण्यास ते मला सोपं जाईल. तर सर्वप्रथम तुम्ही मला हे सहकार्य करा. तुमची जी क्वेश्चन पत्रिका आहे ते क्वेश्चन पेपर आहे तो तुम्ही मला माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, वसई विकास सहकारी बँक भरतीची जी एक्झाम आहे त्यासाठी एकूण 19 जागा होत्या ॲडव्हर्टाईजमेंटनुसार. तर इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी पात्र होतात ते महाराष्ट्र जे बँक फेडरेशन आहेत, आपली जी एक्झाम कंडक्ट करणारी जी एजन्सी आहे ती एजन्सी एकास 3 या प्रमाणात इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थी जे आहेत ते बोलावतात. तर एकूण जागेनुसार इथे 57 विद्यार्थी जे आहेत ते इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरेल. परंतु जे विद्यार्थी 57 क्रमांकावर असेल त्याचे जेवढे मार्क असतील तेवढे सारखे मार्क असणारे जेवढे विद्यार्थी राहतील ते सर्व विद्यार्थीसुद्धा इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरतात. त्याच्यामुळे 57पेक्षा जास्त विद्यार्थी इंटरव्ह्यूला पात्र ठरू शकतात. 57 ते मॅक्झिमम 60पर्यंतसुद्धा विद्यार्थी जे आहेत ते पात्र ठरू शकतात. तर बघा, तर आता आपण बघूया कट ऑफ किती लागू शकतो. तर बघा, आपल्या चॅनलवर आपण एक पोल क्रिएट केला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला किती मार्क मिळाले. तुम्ही मला ते पोलनुसार तुम्ही मला सांगा किंवा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपल्याला जे माहिती मिळालेली आहेत पोलनुसार, तर त्यानुसार तुम्हाला मी एक अंदाजे एक कट ऑफ सांगतो. तो तेवढाच लागेल हे मी तुम्हाला गॅरंटी देत नाही. तर सर्वप्रथम बघा, आपण इथे बघूया. तर जेवढे विद्यार्थी 45पेक्षा जास्त मार्क घेत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया इंटरव्ह्यूची तयारी करा. जे विद्यार्थी 45पेक्षा जास्त मार्क घेतलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करण्यास हरकत नाही. तर इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि कशा प्रकारचे ते प्रश्न विचारू शकतात याबाबतची जी काही माहितीचा जो व्हिडिओ आहे मी ते तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करून देईल. आणि इंटरव्ह्यूमध्ये जे मार्क आहे वसई विकास सहकारी बँक भरतीचे ते 10 मार्क आहेत. त्याचं डिवायडेशन कसं होणार त्याबाबतची माहितीसुद्धा मी लवकरच तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.